तमिळनाडूत राज्यपालांच्या अनुमतीशिवाय 10 कायद्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि प्रजासत्ताक भारताच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 8 तारखेच्या निर्णयाला अनुसरून ही अधिसूचना जारी करण्यात आली। राज्यपालांनी 3 महिन्यात निर्णय न घेतल्यास कायदा मंजूर समजावा असं कोर्टाने म्हटलं होतं। 10 पैकी एक कायदा राज्यपालांऐवजी मुख्यमंत्र्यांस कुलपती बनवणारा आहे। मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन रजिस्ट्रारची बैठक बोलावून आता कुलगुरू नेमणार आहेत। तर प्रजासत्ताक भारतात ही एक पहिलीच घटना घडली आहे। राज्यपालांच्या अनुमतीशिवाय 10 कायद्यांची अधिसूचना तमिळनाडूत जारी करण्यात आली आहे। प्रजासत्ताक भारताच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने 8 तारखेला एक निर्णय दिला होता। त्या निर्णयाला अनुसरून ही अधिसूचना जारी करण्यात आली। राज्यपालांनी जर 3 महिन्यात निर्णय घेतला नाही तर कायदा मंजूर समजावा असं कोर्टाने म्हटलं होतं। त्यामुळे 10 पैकी एक कायदा आता राज्यपालांऐवजी मुख्यमंत्र्यास कुलपती बनवणारा आहे आणि मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन रजिस्ट्रारची बैठक बोलावून आता कुलगुरू नेमणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, कोर्टाने नेमकं काय म्हटलं होतं आणि तमिळनाडू सरकारने आता कोणता निर्णय घेतलाय? नक्कीच तमिळनाडूच्या काही कायद्यांना मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलं होतं आणि राज्यपालांनी अनेक दिवस त्या कायद्यांना मंजुरी दिली होती। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये तमिळनाडू वर्सेस गव्हर्नर ऑफ तमिळनाडू अशी केस झाली आणि मग त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला। त्या निकालानंतर न्यायालयाने त्याचं जे सविस्तर रिझन जजमेंट आहे ते आज सकाळी जाहीर केलं। त्या जजमेंटमध्ये असं लिहिलेलं आहे की राष्ट्रपतींनी देखील राज्यपालांकडून पाठवण्यात आलेल्या विधेयकाला जास्ती दिवसांपर्यंत स्वतःकडे पेंडिंग ठेवू नये आणि लवकरात लवकर मंजुरी द्यावी। आता राष्ट्रपतींकडे एखादं विधेयक प्रलंबित राहणं म्हणजे आपल्या घटनेत आपण त्याला पॉकेट लेटर म्हणतो आहे। असं म्हटलं जायचं की भारताच्या राष्ट्रपतींचा पॉकेट खूप मोठं आहे, कारण त्या पॉकेट। हो, धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।